श्रावणी सोमवारची व्रतकथा. आपल्या संस्कृतीत धार्मिक महत्त्व असणाऱ्या श्रावण महिन्याची सुरुवात झाली आहे. त्यामुळे सोमवारीच महादेवाची उपासना का करायची? फक्त एक मूठच धान्य शंकराच्या मंदिरात का वाहायचे? असे प्रश्न मनात येतात. त्या प्रश्नांची उत्तरे आपण या सोमवारच्या कहाणीत म्हणजेच शिवामुठीच्या कहाणीत ऐकूयात. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्या राजाला 4 सुना होत्या. 3 आवडत्या होत्या, 1 नावडती होती. आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी, नावडतीकडे दुर्लक्ष करीत असे. पुढे श्रावण मासातील पहिला सोमवार आला. ही रानात गेली. तिथे तिची नागकन्या व देवकन्यांची भेट झाली. त्यांना तिने विचारलं, बाई बाई कुठं जाता? त्या म्हणाल्या, आम्ही महादेवाच्या देवळी जातो, शिवामूठ वाहतो. तिने पुन्हा विचारले, या व्रताने काय होतं? महादेवाची कृपा होते. नागकन्या आणि देवकन्या म्हणाल्या, इच्छित कार्य सिद्धीस जातं, मुलं बाळं होतात, वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते. ती म्हणाली, तुम्ही कोण? राजाची सून म्हणाली, मी राजाची सून, मीही तुमच्याबरोबर येते. ती त्यांच्यासह देवळात गेली. नागकन्या आणि देवकन्या वसा म्हणू लागल्या. तिने विचारले, हा कसला वसा? त्या म्हणाल्या, आम्ही शिवामुठीचा वसा करतो. यामध्ये मूठभर तांदूळ घ्यावे, सुपारी घ्यावी, गंध फूल घ्यावं, 2 बेलाची पाने घ्यावी, मनोभावे पूजा करावी, हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या धीरा भावा, नणंद जावा भ्रतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणून तांदूळ वहावेत. संध्याकाळपर्यंत उपवास करावा. संध्याकाळी अंघोळ करावी. देवाला बेल वहावा आणि मुकाट्यानं जेवण करावं. हा वसा 5 वर्ष करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग, चौथ्या सोमवारी जव आणि जर 5वा सोमवार आला तर सातू शिवामुठी करता घेत जावे. पहिल्या सोमवारी सगळं साहित्य राजाच्या सुनेला नागकन्या आणि देवकन्याने दिलं आणि दुसऱ्या सोमवारी तिने घरून आणले. तिने मनोभावे पूजा केली. पूर्ण दिवस उपवास केला. शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली. तिच्या या व्रतामुळे सासऱ्यानं तिला विचारलं, तुझा देव कुठं आहे? तिने सांगितले, माझा देव फार लांब आहे, वाटा कठीण आहेत, काटेकुटे आहेत, साप वाघ आहेत, तिथे माझा देव आहे. पुढील सोमवारी घरची माणसे तिच्या मागं आली. तिने दर सोमवारप्रमाणे महादेवाची प्रार्थना केली. देवाची तिच्यावर कृपा झाली. नागकन्या देवकन्यांसह वर्तमान देऊळ सुवर्णाचे झाले. रत्नजडिताचे खांब झाले. स्वयंभू महादेवाची पिंडी झाली. सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं. ती पूजा करू लागली. गंधफूल वाहू लागली. नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या धीरा भावा, नणंदा जावा भ्रतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणून शिवाला वाहिले. राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम वाढले. दागिने घालायला दिले. खुंटीवर पागोटे ठेवून तळ पाहायला गेला. नावडतीची पूजा झाली. पूजा झाल्यावर सगळी माणसे बाहेर आली. इकडे देऊळ अदृश्य झालं. राजा परत आला. माझं पागोटं देवळी राहिलं. देवळाकडे आणायला जातो म्हणून गेला.
तो तिथे एक लहान देऊळ आहे, तिथे एक पिंडी आहे, वर आपण केलेली पूजा आहे, जवळ खुंटीवर पागोटा आहे, असे त्याने पाहिलं. तेव्हा त्याने सुनेला विचारलं, हे असं कसं झालं? माझ्या गरिबाचा हाच देव. मी देवाची प्रार्थना केली, त्याने तुम्हाला दर्शन दिलं, अशी ती सून म्हणाली. सुनेमुळं देव भेटला म्हणून राजाने तिला पालखीत घालून घरी आणलं. जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा होवो. ही 60 उत्तरांची कहाणी, 5 उत्तरे सुफळ संपूर्ण. अशा प्रकारे थोड्याफार फरकाने ही सोमवारची कथा सांगितली जाते. या कहाणीचा मूळ उद्देश अन्नदान आणि अनन्य भक्तीची शिकवण देणे हा आहे. त्यामुळे शिवामूठ ही केंद्रस्थानी ठेवत सोमवारची ही कहाणी सांगण्यात येते.